नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही अगदी जखमी अवस्थेत कोर्टात आल्यामुळे जज साहेब हे भूमीला मलमपट्टी करण्याचे आदेश देतात. आणि त्याच वेळेला आता जेव्हा भूमी ही पूर्णपणे डोक्याला पट्टी आणि हाताची जखम आहे ती व्यवस्थित करून आलेली असते, त्याच वेळेला आकाश आता तिला घेऊन येतो. आणि आकाश तिला घेऊन आल्यानंतर आता गीतांजली ही तिच्याकडे बघतच राहते, कारण भूमी ही इतक्या वाईट अवस्थेत असून देखील कोर्टामध्ये हजर राहिलेली असते आणि खरंच तिच्या बाबतीत इतकं मोठा गोष्ट घडलेली असते, त्यामुळे त्यांना भीती वाटत असते. आणि त्यामुळे ती आता पौर्णिमा आणि रागिनी तिच्याकडे बघतच राहिलेले असतात की भूमी नेमकं काय करणार आहे. नंतर भूमी आता तिथे कोर्टात म्हणजेच बाकड्यावर जाऊन बसते. जज साहेब हे म्हणतात की आपण आता सगळ्या पुढच्या गोष्टींना सुरुवात करूया. भूमी महाजन, तुमची तब्येत आता कशी आहे? तेव्हा भूमी म्हणते की हो सर, आता माझी तब्येत ठीक आहे. त्यावेळेला जज साहेब म्हणतात की भूमी मॅडम, आपण कोर्टाला काही घाई करायची गरज नव्हती. खरं तर कोर्ट उद्याही भरू शकलं असतं. मी तसंही तुम्हाला सांगितलं होतं की आपण या केससाठी 1-2 दिवस वाट बघूया. तुमची अवस्था बघता मला हे समजतंय की तुमची तब्येत ही फार नाजूक वाटत होती. तेव्हा ती म्हणते की हो सर, आता माझी तब्येत ठीक आहे आणि मला बरं वाटत आहे. मग जज साहेब म्हणतात की आता जे काही करायचे ते आपण खटला करायला सुरुवात करू म्हणजेच निकाल द्यायसाठी सुरुवात करू शकतो का? तेव्हा भूमी म्हणते की हो सर, मी याच्यासाठी वाट पाहिली नाही, कारण आता आणखी मी माझ्या मुलीला माझ्या घरी आणण्याची वाट पाहू शकत नाही. मग जज साहेब म्हणतात की ठीक आहे, काय घडलं होतं ते नेमकं मला सांगा या बाबतीत. तेव्हा मग भूमी ही सांगते की जज साहेब, या बाबतीत घडलं असं होतं की मला ज्यावेळेला मी आज कोर्टात येत होते त्यावेळेला इन्व्हलप होतं आणि एक इन्व्हलप हे पोलिसांच्या हातात होतं आणि आणखी एक माणूस होता जो मागून आला आणि त्याचा मला धक्का लागला आणि त्याचा धक्का लागल्याबरोबर त्याच्या हातातलं इन्व्हलप खाली पडलं. तो घाबरत निघून गेला. नंतर मग माझ्यासमोर गायकवाड सर होते आणि त्यांच्या हातातही ते सेम इन्व्हलप होतं आणि ज्याच्यामधले रिपोर्ट निगेटिव्ह आले. तिथेच मला शंका आली की हे रिपोर्ट निगेटिव्ह कसे, म्हणून त्या गोष्टीचा मी शोध घेण्याचं ठरवलं. आणि मला हे नक्कीच माहीत होतं की ही आमचीच मुलगी आहे, म्हणून हे रिपोर्ट निगेटिव्ह नसूच शकतात. म्हणूनच मी त्याच वेळेला तिथून निघाले आणि तिथून निघून मी त्या माणसाचा पाठलाग केला. मग जज साहेब म्हणतात की नक्की मग पुढे काय घडलं होतं? तुम्ही त्या माणसाचा पाठलाग केलात आणि तुम्हाला संशय कसा आला? तेव्हा भूमी म्हणते की ज्या वेळेला त्याचा धक्का लागला होता तेव्हा धक्का लागल्यानंतर त्याचा रिपोर्ट आणि ते सेम इन्व्हलप तसंच खाली पडलं आणि म्हणूनच मी कोर्टातून धावत निघाले त्या सगळ्याचा शोध घेण्यासाठी. आणि निघाल्यानंतर माझ्याबरोबर गायकवाड सरांनी पाठवलेली पोलिसांची टीम देखील होती. त्यांनी आणि मी दोघंजणही मिळून ते संत्याचा शोध घेत होतो. आणि एके ठिकाणी गोडाऊनमध्ये मी शिरले आणि गोडाऊनमध्ये शिरल्यानंतर संत्याचा पाठलाग मी करत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे काही गुंड होते आणि ज्यांनी संत्याला मारून टाकलं होतं. पोटात सुरा खुपसला होता आणि त्यातलाच एक गुंड हा माझ्या मागे आला आणि मला मागे हो असं म्हणायला लागला. मी त्याला ढकललं असता त्याने माझ्यावर प्रतिकार केला आणि माझ्या हातावर सुरा मारला, शिवाय माझ्या डोक्यातही मारलं. त्यामुळे मला जखम झाली आणि मी तिथल्या तिथे बेशुद्ध पडले. परंतु सुदैवाने मला समोरून एक दिसत होतं की तिकडून पोलिसांची टीम येत होती आणि संत्याला ते गुंड ज्यांनी मारलं ते घेऊन चाललेले होते. परंतु पोलिसांच्या टीमनी अगदी वेळेवर येऊन त्यांचं काम केलं आणि त्यावेळेलाच पोलिसांची टीम ही तिथे संत्याला घेऊन अडवून होती, कारण त्याच्याकडे ओरिजिनल रिपोर्ट्स होते. म्हणूनच मग मला त्यावेळेला शुद्ध आली. मला पोलिसांनी हलवलं आणि मला शुद्ध आले असता मी समोर बघितलं तर तिथे संत्या पडलेलाच होता. आणि पोलिसांनी जो मेन मारेकरी होता त्याचं नाव दीपक होतं, त्याला ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं. परंतु इन्स्पेक्टर साहेब हे त्याला गोळीत आणून उभे होते आणि इन्स्पेक्टर साहेबांना ढकलूनच तो तिथून सटकून गेला. परंतु आम्हाला त्यावेळेला संत्या जास्त महत्त्वाचा वाटत होता, कारण त्याच्याकडे ते रिपोर्ट्स होते. म्हणूनच जज साहेब त्यावेळेला संत्या हा तिथेच पडला होता, म्हणजे त्याचा मृत्यू झाला होता. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला बघितलं आणि त्याचा जो मारेकरी होता आणि बाकीचे सगळे गुंड हे पळून गेले होते. परंतु आमच्या ताब्यात संत्या आला, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची बॉडी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या खिशामध्ये ते इन्व्हलप होतं आणि ते इन्व्हलप हे त्याने बरोबर अगदी ओरिजिनल रिपोर्ट्सच लपवून ठेवलं होतं. आणि पोलिसांनी ते इन्व्हलप काढून माझ्या ताब्यात दिलं आणि ते पाहिल्यानंतर मला खूपच आनंद झाला होता की फायनली ते इन्व्हलप माझ्या ताब्यातमध्ये आलं. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू होऊन गेला असता, नाहीतर नक्की याच्या मागे कोण आहे या सगळ्या गोष्टींचा छडा लागला असता. जेव्हा भूमीच्या हाती ते खरे रिपोर्ट्स लागतात तेव्हा मात्र तिचा आनंद अगदी पारावर उरत नाही. ती त्या रिपोर्ट्सकडे बघतच राहिलेली असते. त्याच वेळेला आता जेव्हा ती रिपोर्ट्स बघते आणि ते बघितल्यानंतर भूमीला भरपूर आनंद झालेला असतो.
आणि भूमी म्हणते की जज साहेब हेच आहेत ते रिपोर्ट आणि जे रिपोर्ट आहेत ते दाखवत आहेत की ते माझंच बाळ आहे आणि आकाश आणि भूमी यांचीच मुलगी क्षितिजा आहे आणि हे DNA चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत असं म्हटल्यावर सगळ्या जणांना धक्काच बसतो. भूमी म्हणते की सर भरपूर प्रयत्नानंतर हे असं झालं आहे आणि हे रिपोर्ट्स माझ्या हाती लागलेत. हे सगळं हा या मास्टर माइंडचाच खेळ होता आणि त्यानेच हे सगळं घडवून आणलं होतं आणि म्हणून इतक्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. परंतु मला एक गोष्टच नमूद करावीशी वाटते की हे रिपोर्ट्स जाणून तुम्हाला नक्कीच समजेल की काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह. तेव्हा मग पोलिसांचा जो माणूस असतो तो त्याच्याकडे ती DNA टेस्टचे रिपोर्ट देते आणि म्हणते की हे घ्या खरे रिपोर्ट्स. आणि रिपोर्ट्स दिल्यानंतर जज साहेब ते रिपोर्ट्स बघायला लागतात आणि रागिनीला आता धक्काच बसतो की नेमकं पुढे काय होणार आहे. भूमी म्हणते की जज साहेब जेव्हा ते रिपोर्ट माझ्या हाती लागले तेव्हा मला भरपूर आनंद झाला होता कारण फायनली माझं जे म्हणणं होतं ते खरं झालं होतं. आणि तेवढ्यातच आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे ते रिपोर्ट्स मी आता चेक करतो. आता जज साहेब त्या रिपोर्टचा काय निकाल देतील हे पाहण्यासाठी भूमी उत्सुक असते आणि त्यामुळे ती जज साहेबांना म्हणते की प्लीज जज साहेब तुम्ही हे रिपोर्ट्स बघा आणि त्याबरोबरच मग आपण ठरवूया की नेमकं पुढे काय करायचं आहे ते. त्याबरोबर आता इथे रिपोर्ट्स बघत असताना भूमी ही आनंदात असते कारण तिला माहीत असतं की हे रिपोर्ट्स नेमके काय येणार आहेत. तेव्हा जज साहेब रिपोर्ट चेक करून सांगतात की मला तर मिसेस भूमी यातले दोन्ही रिपोर्ट सारखे दिसत आहेत. नेमका यातला खरा रिपोर्ट्स कुठला हे सगळं कसं आपण ओळखणार आहोत. तेव्हा मग आता भूमी म्हणायला लागते की जज साहेब हे दोन्ही रिपोर्ट मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि याच्यापैकी दोन्ही रिपोर्टपैकी खरा रिपोर्ट कुठला हे सगळं हे या रिपोर्ट्समधनं सिद्ध होणार आहे. तेव्हा गीतांजली म्हणते की हा काय फोरखेळ आहे म्हणजे दोन्ही रिपोर्ट सारखे आहेत तर यातला खरा रिपोर्ट्स हा कोणता हे कसं ओळखायचं आहे आपण जज साहेब असं म्हटल्याबरोबर इथे आता जज साहेब म्हणतात की हे पण मला पडलेलं कोडच आहे की यातला खरा रिपोर्ट्स कुठला. दोन्ही रिपोर्ट मला सारखेच दिसत आहेत असं म्हटल्यावर आता रागिनी आणि पौर्णिमा पुन्हा आनंदात होतात कारण त्यांना माहीत असतं की हे जे रिपोर्ट्स आहेत ते दोन्ही सेम असल्या कारणाने कुठला रिपोर्ट खरा हे सिद्धच होऊ शकत नाही. गीतांजली म्हणते की मला असं वाटतंय की भूमी मॅडम यांनीही दुसरा रिपोर्ट मॅनिप्युलेट केला असू शकतो किंवा त्यांनी पोलिसांच्या मदतीने काही केलं असू शकतं. नेमकं काय रिपोर्ट कुठला खरा हे सगळं आपण कसं समजू शकतो हे सगळं ती आता बोलत असते. त्यावेळेला रागिनी बघत असते की नेमकं सगळं काय होणार आहे हे प्रकरण कुठपर्यंत जाणार. तेव्हा भूमी म्हणते की जज साहेब मला माहिती आहे की हे प्रकरण उद्भवू शकत होतं म्हणून त्याच्यासाठीही मी अगोदर एक योजना करून ठेवली आहे. ते म्हणजे की हे रिपोर्ट्स खोटे नाही आहेत मी आणलेले रिपोर्ट्सच खरे आहेत आणि ते सिद्ध करू शकते मी असं म्हटल्यावर आता गीतांजली ही गप्प बसत असते. आणि त्यावेळेला आता जज साहेब म्हणतात की हे बघा गीतांजली तुम्ही जरा शांत व्हा मला माझी प्रोसिजर फॉलो करू द्या. तेव्हा आता गीतांजली गप्प बसते आणि भूमी हे लॅब टेक्निशियन रानडे यांना बोलावते आणि ते लॅब टेक्निशियन हे सिद्ध करू शकतात की नक्की रिपोर्ट्स खरे कोणते आणि खोटे कोणते. तेव्हा मग आता जज साहेब म्हणतात की तुम्ही कोण आणि तुमचा पूर्ण परिचय सांगा. भूमी म्हणते की सर तुम्ही कोण तुमचं शिक्षण वगैरे प्लीज जरा कोर्टाला सांगाल का. तेव्हा ते म्हणतात की हो मी रानडे अलिबागमध्ये माझी विश्वसनीय लॅब टेस्ट आहे लॅबॉरेटरी आहे आणि जिथे व्यवस्थित मोठ्या मोठ्या अशा लॅब टेस्ट केल्या जातात आणि कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड आजपर्यंत वाईट तिथला आलेला नाही आहे. त्यामुळे मी माझ्या लॅब टेक्निशियनच्या म्हणजे माझ्या कार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे काम आणि जे काही बघू शकतो ते अगदी माझं उत्तमच असेल असं म्हटल्यावर अमोली देखील बघायला लागते आणि तिलाही भीतीच वाटत असते. आता भूमी म्हणायला लागते की जज साहेब प्लीज हे रिपोर्ट्स आपण यांना दाखवूया त्यावरून त्यांच्या अनुभवावरून ते सांगू शकतील की नक्की हे सगळं काय आहे. तेव्हा मग जे लॅब टेक्निशियन असतात ते रिपोर्ट बघायला लागतात आणि म्हणतात की ह्याच्यातले जे दोन्ही रिपोर्ट्स आहेत ते खरं तर बनवल्याने सारखेच बनवले आहेत आणि याच्यातल्या घटकावरून मी तुम्हाला सांगू शकतो की ह्याच्यातला जो रिपोर्ट आहे भूमी मॅडमनी दिला आहे तो पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. असं म्हटल्याबरोबर आता सगळ्यांना आनंद होतो की भूमीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजेच क्षितिजा ही भूमीचीच मुलगी आहे हे इथे सिद्ध होतं. त्यावेळेला आता जज साहेब म्हणतात की तुम्ही हे सगळं असं कसं सांगू शकता. त्यावेळेला रानडे म्हणतात की काय आहे ना युअर ऑनर यामध्ये जस्ट लॅब टेस्टमध्ये ज्यांच्या सॅम्पल पाठवलेत आणि ज्यांचे जे घटक झालेत ते मॅच आहेत आणि इथे जो निगेटिव्ह रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह असूच शकत नाही कारण या घटकावरून मी सांगू शकतो की त्या मुलीशी यांची DNA टेस्ट मॅच झाली आहे. म्हणून जो निगेटिव्ह हा रिपोर्ट बनवला आहे त्या बनवणाऱ्याने फक्त त्या ठिकाणी पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह टाकलं बाकी काही नाही. बाकी सगळा रिपोर्ट सेम आहे म्हणूनच मी सांगू शकतोय की हा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे भूमी म्हणते की जज साहेब रानडे यांनी सगळं काही खरं खरं सांगितले आहे. रानडे तुम्ही जाऊ शकता असं म्हणून आता जज साहेब हे त्यांचे रिपोर्ट्स पुन्हा घेतात आणि सगळ्या गोष्टी या नोंदी करून ठेवायला लागतात कारण या रिपोर्ट्सप्रमाणे पुढे काय करायचं आहे कसं करायचं आहे हे सगळं आता नमूद करून ठेवलं जात असतं. त्यावेळेला मग आता जज साहेब म्हणतात की जे काही रिपोर्ट्स मिळालेत या रिपोर्ट्सच्या आधारे आपण एक गोष्ट सांगू शकतो की
मिसेस भूमी यांनी जे काही रिपोर्ट आणलेत ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत आणि म्हणूनच आता या सगळ्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की क्षितिजा जी आहे ती मिसेस भूमी आणि मिस्टर आकाश महाजन यांचीच मुलगी आहे आणि त्यामुळे आता कोर्ट ह्या गोष्टीवर पोचलं आहे, या निकालापर्यंत पोचलं आहे की भूमी आणि आकाश यांची ती मुलगी असल्या कारणाने तिचं जे दायित्व आहे किंवा तिचं पालकत्व आहे ते त्या दोघांनी स्वीकारलं पाहिजे आणि अमोली अवस्थी यांच्याकडे जो क्षितिजाचा ताबा आहे तो कोर्ट फेटाळून लावत आहे, तो रद्द करत आहे आणि क्षितिजाची पूर्ण कस्टडी ही भूमी आणि आकाश यांच्याकडेच जात आहे आणि भूमी आणि आकाश हे दोघंजण ही केस जिंकलेले आहेत. हे या सगळ्या गोष्टींवरून आणि निकालापर्यंत कोर्ट पोचले. भूमी आणि आकाश तुम्ही दोघंही जिंकलेले आहात. आता भूमी ही खूप आनंदात असते आणि आकाश आणि भूमी दोघंजणही कोर्टाला हात जोडतात की सगळं काही सिद्ध झालं. आकाश आणि भूमी, तुमची मुलगी ही तुमच्याच ताब्यामध्ये येणार आहे आणि म्हणूनच काही झालं तरीही रक्ताचं नातं हे रक्ताकडेच ओढलं जातं आणि म्हणून तुमचं रक्त तुमच्यापर्यंत धावत आलेलं आहे आणि कोर्ट या निकालापर्यंत पोचलं आहे की भूमी महाजन यांनी जो काही लढा दिला आहे तो यशस्वीरित्या दिलेला आहे आणि त्यांची मुलगी त्यांच्याकडे जाणार आणि मी पोलिसांना आदेश देत आहे की अमोली अवस्थी यांच्याकडे त्यांचं जे बाळ आहे भूमीचं ते त्यांच्यापर्यंत परत पोचवावं आणि कोर्टाने त्यांच्या मुलीचा ताबा त्यांना परत मिळवून द्यावा. आणि ACP गायकवाड त्याचप्रमाणे पोलिसांची जी टीम आहे त्यांना मी इन्फॉर्म करतो की लवकरात लवकर यांचा बाळाचं ज्याने कोणी अपहरण केलं आहे, ही किडनॅपिंगचा प्रयत्न ज्याने कोणी केला आहे त्या मास्टरमाइंडचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि फायनली आकाश आणि भूमी यांच्याकडे बाळाचा ताबा देण्यात यावा. हे ऐकल्यानंतर आता आकाश आणि भूमी दोघंजणही अत्यंत खुश होतात. त्याचप्रमाणे मास्टरमाइंडचा शोध लवकरात लवकर लावण्यात यावा आणि आकाश भूमी यांचं बाळ यांच्याकडे सोपवण्यात यावं. त्यामुळे रागिनीला आता सगळ्यात मोठा धक्का बसतो कारण या सगळ्याची मास्टरमाइंड ही रागिनीच असते. आणि त्याचप्रमाणे आता जज साहेब म्हणतात की भूमी मॅडम, तुमचा हा जो काही लढा आहे तो अगदी अविश्वसनीय आहे कारण कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार किंवा कुठलाही अपराधी त्याला तोड देऊ शकला नाही कारण तुम्ही आई आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही ही केस लढवलीत त्याबद्दल हे कोर्ट तुमचं अभिनंदन करतं आणि तुम्हाला सलाम करतं. असं म्हटल्याबरोबर आता भूमी ही रडायला लागते आणि कोर्टासमोर हात जोडून उभी असते कारण जज साहेबांनी फायनली तिच्या बाजूने निकाल लावलेला असतो आणि भूमी आता तिच्या बाळाला म्हणजेच क्षितिजाला कायमची घरी घेऊन जाणार असते. आता सगळेजण खूप आनंदात असतात. मानसी, अथर्व एकमेकांकडे बघून एकमेकांचे डोळे पुसतात. त्याचप्रमाणे इथे पौर्णिमा आणि रागिनी ह्या दोघीजणही गप्प असतात कारण काय बोलावं त्यांना काहीच कळत नाही. त्या दोघीही एकमेकींकडे बघत राहतात आणि नंतर आकाश आणि भूमी हे दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि फायनली दोघंजणही जिंकलेले असतात म्हणून खूप आनंद झालेला असतो. आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी, आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तू नसतीस तर काही शक्य नव्हतं. तुझ्यामुळे सगळं घडलं आहे. तुझ्यामुळे क्षितिज आपल्यापर्यंत आली असं म्हणून आता तो तिचं कौतुक करत असतो आणि रागिनीला ते बघून राग येत असतो आणि ती चिडत असते. नंतर आता भूमी ही डोळे पुसत असते. त्याच वेळेला गीतांजली येते आणि गीतांजली भूमी असा तिला आवाज देते. त्यावेळेला ती तिच्याकडे बघते आणि नंतर मग गीतांजली म्हणायला लागते की माझ्या आयुष्यातली ही पहिलीच केस आहे जी मी हरली आहे आणि ती का माहिती आहे? कारण माझा हा जो काही आजचा लढा होता तो एका वकिलाच्या विरोधात नव्हताच, तर खरं तर हा लढा हा एका आईच्या विरोधातला लढा होता आणि म्हणूनच तो लढा मी हरली आज. असं म्हणून आता ही केस मी हरली आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही ही जे केस जिंकलात आणि व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून ती आता तिचं अभिनंदन करते आणि गीतांजली तिथून निघून जाते. आकाश आणि भूमीला खूप आनंद होतो. नंतर अमोली ही तिथून निघून चाललेली असते तिच्या मागोमाग, परंतु अमोली तिथे थांबत नाही कारण तिला माहीत असतं की हे जे काही झालं आहे, जे काही घडलं आहे ते त्याच्यामध्ये आपण केस हरलो आहे आणि भूमी जे काही सांगत होती त्यामुळे तिचं नाक अगदी कापलं गेलेलं असतं आणि भूमीचं बाळ हे भूमीकडे आता पुन्हा येणार असतं म्हणून तिला खूप जास्त राग येत असतो आणि ज्या भूमीच्या आनंदात ती अजिबात सहभागी होत नाही आणि ती तिथून आता निघून चाललेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांबरोबरच असतात. आकाश फायनली पुन्हा आपण जिंकलो आहे भूमी असं तिला बोलून दाखवतो, त्यामुळे ती खूपच आनंदामध्ये त्यांच्याकडे बघतच राहते. आकाश भूमी एकमेकांकडे बघून अगदी आनंदाने हसत असतात. भूमी आता डोळे पुसत असते. आकाशला म्हणते की आपण जिंकलो आहे, आपण आई बाबा म्हणून दोघंही आता जिंकलो आहे आणि ही लढाई आता आयुष्यातली मोठी लढाई आपण जिंकलो आहे असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि इकडे सत्यमेव जयते असं कोर्टाजवळ तो टॅग असतो आणि खऱ्या अर्थानेच भूमी आणि आकाशला न्याय मिळालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी सगळेजण येतात. कोर्टची केस संपलेली असते आणि
मानसी आणि अथर्व अगदी जोरात क्षितिजाच्या वेलकमची तयारी करत असतात. वेलकम होम क्षितिजा असा बोर्ड लावून सगळीकडे बलून्सने सजवत असतात. आणि त्याचबरोबर इथे पौर्णिमा आल्याचं कळतात मानसीने मुद्दाम हातात मोबाईल घेऊन ढोल ताशाची म्युझिक मोबाईलवरून लावलेली असते. आणि त्या म्युझिकला लावल्यानंतर रागिनी पौर्णिमा एकमेकींकडे बघतच राहतात. आणि रागिनी रागानेच मानसीकडे बघते आणि म्हणते की बघितलं हिचं काय सुरू झालं ते. आता पौर्णिमा देखील तिच्या मागोमाग जाते आणि तिने जी ढोल ताशाची म्युझिक लावलेली असते त्यामुळे पौर्णिमाला खूपच चीड आलेली असते. ती रागानेच त्यांच्याकडे बघत राहिलेली असते. त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा ही बघत असताना मानसी म्हणते की बघितलं का पौर्णिमा, मी मुद्दामच ही ढोल ताशांची म्युझिक लावली आहे. काय ना इतक्या वेळामध्ये मला सुचलंच नाही, म्हणजे तेवढा वेळच नाही मिळाला ना ढोल ताशांना ऑर्डर करण्यासाठी वगैरे, म्हणूनच मी हे काम केलं. ते म्हणजे ढोल ताशांची म्युझिकच मी लावली आहे मोबाईलवर जेणेकरून त्याचा फील यावा. आणि तुला आठवतं आहे तू असंच एकदा केलेलंस. तेव्हा मग पौर्णिमाला तिचं वागणं आठवतं की भूमी आणि आकाश एकदा क्षितिजाला घेऊन येणार होते परंतु ताबा मिळाला नाही, म्हणून मुद्दामच पौर्णिमाने त्यांना टोमणा मारण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. म्हणून मानसी तिला बोलते की आठवलं ना, ओळखलंस ना मी काय केलं ते. तेव्हा मानसीचं बघून तिचा चेहरा मात्र पडतो आणि तिला ते सगळे क्षण आठवतात. आता उलटच मानसीने तिच्यावर चांगलाच पलटवार केलेला असतो. नंतर मुद्दामच रागिनी दाखवते की तिला खूप आनंद झाला आहे. ती म्हणते की वा, हे सगळं किती मोठं सगळं केलं आहे, खूप छान केलं आहे ते सगळं आणि किती छान डेकोरेशन केलं आहे. अथर्व आणि मानसी हे सगळं करत असतात. त्याच वेळेला उत्सव मूर्ती गेलेत कुठे, आईबाबा आहेत कुठे असं ती विचारते. तेव्हा मग अथर्व म्हणतो की काय ना, पहिल्यांदाच आईबाबा म्हणून या घरात वावरणार आहेत ना, मग त्याची ते तयारी करायला गेलेत. त्यावेळेला आकाश आणि भूमी दोघंजणही खाली उतरतात. तेव्हा अथर्व जोरजोरात सिट्या मारतो आणि म्हणतो की वा वा, आईबाबा आलेले आहेत क्षितिजाचे. त्यावेळेला मग रागिनी त्यांचं मनपूर्वक कौतुक करते की तुमच्या दोघांचंही क्षितिजाच्या आईबाबांचं खूप खूप कौतुक असं म्हणून त्यांना ती शेकहँड करते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की आत्या, खरं तर कौतुक आहे ना ते माझं नाहीच आहे, खरं कौतुक हे भूमीचं आहे. कारण भूमीमुळेच हे सगळं शक्य झालं आहे, भूमीमुळेच क्षितिजा या घरामध्ये येते, याचं केवळ श्रेय तिलाच जातं. तेव्हा रागिनीला बघत ती म्हणते की नाही हा आत्या, असं काही नाही आहे. आकाश, हे सगळं माझ्यामुळे नाही तर फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तू जर माझ्या सोबतीला नसतास तर हे शक्य झालंच नसतं आणि आपण हे सगळं एकमेकांनी मिळून केलं आहे. आणि आजपर्यंत आकाश, जेव्हा जेव्हा मी तुझी बायको म्हणून लढली आहे ना, तेव्हा तेव्हा मी जिंकतच आली आहे. आणि आज पहिल्यांदा मी एक आई म्हणून लढत होते आणि तीही लढाई मी जिंकले. आकाश, फक्त मी नाही तर आपल्या दोघांचंही हे श्रेय आहे आणि आपणही दोघं आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई जिंकलेलो आहोत. तेव्हा मग आकाश भूमी एकमेकांचं कौतुक करतात. रागिनी यांनी पौर्णिमाला पाहत नाही, परंतु चेहऱ्यावर दाखवणार तरी कसं, म्हणून रागिनी ही मुद्दामच त्यांच्याकडे बघून हसण्याची ॲक्टिंग करून दाखवत असते आणि मुद्दामच रागाने देखील बघत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की काय गं म्हणू, या गुलाबांच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित आहेत ना, निवडल्यात ना, म्हणजे काटे वगैरे नाही आहेत ना. तेव्हा अथर्व म्हणतो की नाही नाही, काटे वगैरे नाही आहेत, बरोबर निवडलं आहे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की आता तर काटे नसणारच आहेत आपल्या आयुष्यात, कारण आपल्या आयुष्यात असणारे काटे आहेत ते सगळे दूर झालेत. आता फक्त आयुष्यात सुख आणि आनंद आणि समाधानच राहणार आहे, कारण आपली मुलगी परत घरी येणार आहे. तेव्हा भूमी आकाशला येऊन म्हणते की हो आकाश, मला ना खरंच खूप आनंद झाला आहे, अगदी शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका आनंद झालेला आहे मला. काय सांगू तुला, खूप मजा वाटते, खूप आनंद झाला आहे. कारण काही झालं तरीही आपली घरची लक्ष्मी, आपली मुलगी ही आपल्या घरी परत येते, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे, असं आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघून बोलत असतात. तेवढ्यातच आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असताना तिकडे दरवाजातच पोलीस आलेले असतात आणि पिऊन म्हणजे कॉन्स्टेबलकडे लहान बाळ असतं, म्हणजे क्षितिजा असते. आता भूमी तिच्याकडे पाहून तिच्याकडे धावत धावत येते. आकाश भूमी तिच्याकडे बघत असतात आणि माझी मुलगी असं म्हणून आता भूमी ही क्षितिजाला आपल्याजवळ घेते आणि तिला आपल्याजवळ घेतल्यानंतर क्षितिजा आता तिच्याकडे बघतच राहते. भूमी म्हणते की पिल्लू, कशी आहेस तू, मी तुझी आई, असं म्हणून ते दोघंजणही आता एकमेकांकडे बघत असतात. आकाश आणि भूमी बाळाकडे बघतच राहिलेले असतात. फायनली आता पोलिसांनी भूमीच्या ताब्यात क्षितिजाला दिलेली असते आणि म्हणून सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला असतो. आणि ती सोनूली आपली छोट्या छोट्या डोळ्यांनी आपल्या आईबाबांकडे बघत असते. भूमीने इतका जो काही लढा दिलेला असतो तो लढा आज अखेर यशस्वी झालेला असतो. आकाश आणि भूमी यांच्याकडे त्यांची मुलगी परत आलेली असते आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. अमोली मात्र मागे तोंड करून रडत उभी असते. भूमी आणि आकाश यांच्या हातात जेव्हा बाळ येतं तेव्हा ते सगळं अमोलीला आणि रागिनी आणि पौर्णिमाला पाहत नाही. ते दोघीजणी अगदी रागानेच तिच्याकडे बघत असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, आता आपल्याबरोबर सगळं चांगलं झालं आहे, परंतु डोक्यावर टांगती तलवार अशी आपण ठेवू शकत नाही ना, कारण कितीही काही झालं तरीही या सगळ्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. हा मास्टर माइंड कोण आहे याच्याबद्दल आपल्याला माहीत करून घेतलंच पाहिजे.
असं ती म्हणत असते. तर इथे रागिनी ही तिच्या माणसाला दीपकला फोन लावते आणि म्हणते की आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना पाहिलंयस ना तू? आता त्यांच्या गाडीचं काय करायचं आहे तुला माहिती आहे ना? त्यांचं बंदोबस्त कायमचा करून टाक, असं रागिनी तिच्या माणसाला सांगत असते. तर आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, तुला हे सगळं आवडेल ना? मी तुझ्यासाठी प्लॅनिंग केलेलं, इनफॅक्ट सगळ्यांसाठीच केलं आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणत असते की आकाश, हे सगळं तू आपल्या पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी करतोयस ना? तर नक्कीच आवडेल मला हे, आणि मला असं नक्कीच आवडेल, असं म्हणून ती आता आपल्या पिल्लूला घेऊन तिच्या रूममध्ये चाललेली असते. आणि रागिनी मात्र खूपच आनंदात असते. ती म्हणते की फायनली आता मी जे घडवलं होतं 8 वर्षांपूर्वी, जे काही घडवलं ते आता पुन्हा घडवणार आहे. ही जी काही गोष्ट घडणार आहे या सगळ्यामध्ये आता गाडीचे जे ब्रेक फेल होणार, त्यामुळे आकाश आणि भूमी आणि त्यांच्याबरोबर पूर्ण फॅमिली हे सगळेजणही संपणार आहेत. इतक्या वर्षापूर्वी जे मी केलं त्या इतिहासाची मी आज पुन्हा पुनरावृत्ती करत आहे. आकाश आणि भूमी, तुम्हाला फायनल गुड बाय. तुमच्या लेकीसोबत तुम्हालाही कायमचं आता ढगात जावं लागणार आहे. आता आकाश आणि सगळी फॅमिली ही गाडीमध्ये निघालेली असताना गाडी ही पुढे चाललेली असते आणि रागिनी ही विचार करत असते की चला आता फायनली त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर शेवटचे ते मला भेटणार नाहीत. सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ते म्हणते. आणि आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात, त्यामुळे त्याला गाडी पुढे नेताच येत नसते आणि आता तो खूप घाबरलेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार, आकाश आणि भूमी या सगळ्यातून बचावतील की नेमकं दुसरं काहीतरी घडेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.